म्हणजे बारीक तुम्हाला व्हायचं आहे त्याचा पण स्ट्रेस असतो, कारण आई जे स्वतःच्या हाताने बनवते त्यात एक वेगळं प्रेम आहे आणि त्याने तुम्ही जाड नाही होत. सध्या लीन मस्क्युलर बॉडी ट्रेंड झाला आहे आता, सो त्यामुळे एवढं प्रोटीन खायची गरजच नाही आपल्याला. नमस्कार मंडळी, आजच्या वॉट्स इन माय लंचच्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांची रिक्वेस्ट होती की सारंग डब्यात खाय का तो हे आम्हाला बघायचं आहे, कारण का तो इतका वेल मेंटेन कसा आहे, कारण का तुम्ही सगळे सारंगचे फॅन आहात, आय नो. सो फायनली मी आज आली आहे सेटवर आणि त्याने बरंच काय काय डब्यात आणलं आणि म्हणजे जवळजवळ तुम्ही बघू शकता एक पंचपक्वानच आहेत. कसा आहेस? थँक्यू, मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी मजेत आहे आणि आपण वारंवार भेटत असतो, पण आज वेगळ्या कारणासाठी भेटते आणि तुम्हाला म्हणालास की आज ह्या सेगमेंटसाठी खास तुला डबा दिला गेला आहे. हां, म्हणजे डब्यात नॉर्मली मी काय करतो, भाकरी भाजी हे मेन असतंच. आणि आता काय थंडीचं वातावरण असल्यामुळे ना भाकऱ्या संध्याकाळपर्यंत त्या घट्ट होऊन जातात, म्हणून मी संध्याकाळी भात आणि डाळ अशा पद्धतीचं काहीतरी मागवतो आणि एक भाजी. सो हे असतं. बाकी आज त्यांनी शिरा दिला. मी त्यांना फोन केला, मी म्हटलं की असं शूट करतायत. सो त्या म्हणाला ठीक आहे मी काहीतरी बनवून देते. सो त्यांनी शिरा दिला. शिरा मी जास्त गोड साखर असलेल्या गोष्टी अवॉइड करतो बस. कभी चल जाता ना. हा, म्हणजे बाहेर आपण खातोच कधी ना कधी. आपण आता पंढरपूरला गेलो होतो, त्या दरम्यान बाहेर खाणं झालं, मग तिथे मी काही जास्त हट्ट नाही करत, मग तिकडे खातो मी. पण डब्यात दररोज आपण जे जेवतो सेटवर आल्यानंतर तिथे मी साखर आणि अशा सगळ्या मैदा वगैरे अवॉइड करतो. तू प्लेटिंग कर मस्तपैकी जेवण ह्याच्यामध्ये आहे ना, आणि आपण साईड बाय साईड गप्पाही मारूया. पण सांगित तू, म्हणजे तुला मी जेव्हापासून बघते ना, तू मला आहे तसाच दिसतोयस, म्हणजे वेल मेंटेन केलं आहे स्वतःला. काय तुझं एक डाएट रुटीन फॉलो करतोस किंवा काय जिम वगैरे सुरू आहे रोज? जिमनं काय होतं की दररोज जिम करणं फार हॅक्टिक होऊन जातं, कारण आपण 11:30-12 वाजता पॅकअप झाल्यानंतर सकाळी 6 वाजता उठून जिमला जाणं हे अवघड होतं. झोप महत्त्वाची असते, कारण आपल्याला दिवसभर काम करायचं आहे, सीन्स शूट करायचं आहे, डायलॉग बोलायचे आहेत. सो त्यामुळे जिम नाही होत. तर मग आठवड्यातून 2 दिवस वगैरे जिम जर झाली तर बाकीच्या वेळेला मी इथे चालतो, काहीतरी वॉक करतो. इथे मी डंबेल्स आणून ठेवलेत, इथे मी काहीतरी वर्कआउट करतो. सो काही ना काहीतरी वर्कआउट चालू आहे. इथे सेटवर पण इतकं बाहेर जागा आहे की तुम्ही इथेही वॉक केलं तरी तुमचं एक जॉगिंग होऊ शकते. ॲक्च्युली म्हणजे त्या बाबतीत मी खूप ब्लेस्ड फील करतो, कारण बाहेर एवढी जागा आहे. म्हणजे मी एक राऊंड जर आपण कंप्लीट केला ना तर 1000 पावलं होतात आपली. सो मी तेवढे एक 10 राऊंडचं मी टार्गेट पकडतो आणि सीनच्या मध्ये वगैरे जाऊन मी चालून येतो. आज स्पेशल काय आहे तुझ्या लंचमध्ये? पनीरच आहे. पनीरची भाजी आहे, चपाती आहे. मी 2 टाईमचा डबा सोबत घेऊन येतो. सो दुपारी एक 3 चपात्या किंवा 2 भाकऱ्या आणि भाजी. आणि जसं मी म्हटलं की थंडी आणि असं असल्यामुळे भाकरी जर घट्ट होत असेल तर मग डाळ भात संध्याकाळसाठीच असतो. ना आपणच आपली काळजी नाही घेतली तर मग म्हणजे सगळं इम्बॅलन्स होऊन जातं पूर्ण रुटीन आपलं, मला असं वाटतं. आणि कॉलेज डेजमध्ये आपण बरंच काही अरबट सरबट खाल्लेलं असतं. तुला कितव्या वर्षी कळलं की नाही हे आपण सगळं चुकीचं करतो आहे? खरं तर ह्या मागच्या वर्षीच मला कळलं, कारण तिशीला जेव्हा मी आलो आणि तिशीला आल्यानंतर तुम्हाला कळायला लागतं की काहीतरी आपलं गणतं आहे. तिशीपर्यंत आपण, मला असं वाटतं म्हणजे कॉलेज सोडून आपण सगळं आणि सगळं खातो आपण. आणि काय बॉडीमध्ये तेवढी एनर्जी पण असते. आपण खूप साधं तुला सांगू, स्टंट करताना काही स्टंट्स असतात, तर स्टंट करताना उद्या आपल्याला हे नसतं वॉर्मअप वगैरे, आपण करू स्टंट वगैरे होतो. पण आता ना ते स्टंटच्या आधी वॉर्मअप करणं फार गरजेचं वाटतं, नाही तर क्रॅम्प्स येतात. आणि ते कळतं तुम्हाला की आता शरीर त्याला आलेलं आहे. सो तुम्ही असं काय म्हणतो आपण की लहानपणी जसं आपण वागलो तसं नाही वागू शकत. आणि आता तर म्हणजे तिशीमध्येच आपल्याला बॅक पेन वगैरे सुरू झालं आहे, जे साधारणपणे 40 नंतर व्हायचं. कारण झोप नाही ना गं, नीट झोप नाही आहे. आपल्याला खूप पैसे कमवायचे आहेत, खूप मोठं व्हायचं आहे. सो त्यामुळे खूप काम करतो आपण आणि झोप नीट नाही होत. एकतर माझ्यासारखे जे ॲक्टर्स आहेत जे बाहेरगावून आलेले आहेत, म्हणजे मुंबईतले नाही आहेत, त्यांच्यासाठी जेवणाचे नेहमीच हाल होतात. सो म्हणून मला असं वाटतं की एखादी आता बाई घरी जेवण बनवण्यासाठी लावली होती, पण तिने असं झालं की आमचं टायमिंग मॅचच होईना. कारण 7ची वगैरे शिफ्ट असली की ती किती वाजता येणार, 5:30 वाजता तर ती नाही येऊ शकत. मग तिला मी रिक्वेस्ट केलं, तिला म्हटलं की तुम्ही घरी बनवा ना,
तुम्ही घरी बनवा, त्याचे पैसे सांगा मला आणि मी दररोज तुमच्या तिकडून मी कलेक्ट करेन आणि जाईन डबा घेऊन. सो तसं आम्ही आता करतो, कारण ती 6 वाजता उठतेच, घरच्यांचं पण तिला जेवण बनवायचं असतं. सो असं तू फूडी आहेस मुळात. खूप आणि कुक करायला किती आवडतं स्वतः बनवायला? आवडतं ना, खूप आवडतं मला. मित्र वगैरे जेव्हा येतात तेव्हा ते मग तो माहोल बनतो, मग आम्ही बनवतोच. नॉनव्हेजच बनवतो ऑफकोर्स. पण काय स्पेशालिटी आहे तुझी? नॉनव्हेज चिकन म्हणू शकतो आपण. हां, चिकनचाच बेत होतो. असं वाटतं तू एक आता बाईट खाणे तुझ्या चेहऱ्यावरचं सॅटिस्फॅक्शन मला बघायचं आहे, कारण का लंच टाईम इज मोस्ट अवेटेड टाईम, की कधी लंच ब्रेक अनाऊन्स होतो आणि आम्ही डबा. अजून एक गोष्ट अशी आहे की आमचं लंच टाईम 1:30 वाजता किंवा 2 वाजता होतं, पण मी लंच टाईमला नाही थांबत. म्हणजे मला जसा वेळेमध्ये मिळतो, मास्टर शॉट झाला आहे आणि माझे क्लोज नाही आहेत, तर मी पटकन जेवून घेतो. 12-12:30च्या वेळेला मी जेवणाचा प्रयत्न करतो आणि संध्याकाळी 7च्या वेळेला. 7 नंतर काही नाही. मी तुला माहिती आहे, मी आजपर्यंत इतके हे सेगमेंट्स केले, प्रत्येकाने मला ही टिप दिली की तू 6:30ला लंच कर, तुझं डिनर कर, तुझं सगळं रुटीनच एकदम ॲक्च्युली ह्या सेगमेंटमधून मलाही बरंच काही शिकायला मिळतं. ॲक्च्युली परुळेकर सर माहीत आहेत, परुळेकर जिम, ज्यांनी खरं तर मोठ्या मोठ्या ॲक्टर्सना ट्रेन केलं आहे. सो त्यांच्याकडे मध्ये मी ट्रेनिंगला गेलो होतो आणि त्यांनी मला ही सवय लावली. आणि मी ना थोडंसं मधल्या काळात वजन माझं वाढलं होतं आणि त्याचं कारणच कळत नव्हतं. म्हणजे मी एवढं जेवत नव्हतो, पण स्ट्रेस असू दे किंवा म्हणजे बारीक तुम्हाला व्हायचं आहे त्याचा पण स्ट्रेस असतो. सो त्यामुळे मला त्यांनी फार एका महिन्यात अक्षरशः 6 किलो वजन त्यांनी कमी केलं होतं माझं. एका महिन्यात 6 किलो. आणि काही वेगळं नाही केलं, काही वेगळं नाही. दिवसाला 1.5 तास मी चालायचो आणि 2 टाईम हे जेवण, घरचं जेवण. त्यांनी मला सांगितलं आईला इथे बोलवून घे, कारण आई जे स्वतःच्या हाताने बनवते त्यात एक वेगळं प्रेम आहे आणि त्याने तुम्ही जाड नाही होत. सो त्यामुळे आईला तर येता नाही आलं, पण मी घरचं जेवण म्हणून मग तेव्हा बाईला मी अपॉइंट केलं. बाईला म्हटलं की तुम्ही बनवा आणि हे 2 टाईम जेवण आणि 1.5 तास वॉक. 6 किलो वजन कमी झालं एका महिन्यात. आणि एवढी वर्ष मी खूप काय काय करत होतो. क्रॉसफिट केलं, कॅलिस्थेनिक्स केलं, जिम केलं, प्रोटीन घेतलं, हे घेतलं, सगळं केलं, नाही होऊ शकलं ते. सो ते काही गोष्टी ना त्यांना माहिती असतात ना. परुळेकर सर तर म्हणजे कमालच आहेत, कमाल आहेत. तर ह्या वयाच्या मुलांना ना खूप मिसकन्सेप्शन असतं की आपण एक प्रोटीन शेक, जे आता खूप फॅड आलं की प्रोटीन शेक ह्यानेच आपलं जे काय वजन मसल्स होणार आहे ते सगळं होणार आहे. पण आज या निमित्ताने तू एक काय मिसकन्सेप्शन जे तुला, आता तू एक म्हणालास, अजून काय क्लिअर करायला तुला आवडेल? प्रोटीन शेक जसं तू म्हणालीस ना, मला पण असं होतं की जास्त प्रोटीन, ते म्हणतात की वजना एवढं प्रोटीन किंवा वजनापेक्षा डबल प्रोटीन खाल्ल्यामुळे बॉडी बनते. ऑफकोर्स, पण तुमचा गोल काय? कारण माझा लीन मस्क्युलर बॉडी हाच गोल आहे आणि मला असं वाटतं हा बऱ्यापैकी 90% मुलांचा हाच गोल असतो सध्या, लीन मस्क्युलर बॉडी. ट्रेंड झाला आहे आता. सो त्यामुळे एवढं प्रोटीन खायची गरजच नाही आपल्याला. ते जे प्रोटीन, डबल प्रोटीन जे आपण खातो वजनापेक्षा जास्त ना, त्याला बल्की जेव्हा आपल्याला व्हायचं असतं ना तेव्हा ते लागतं तेवढं. आणि वर्कआउट पण तेवढा गरजेचा नसतो. हे सगळं ना काय म्हणतो बॅलन्स्ड पाहिजे. की खरं तर 6 व्यायाम कुठलेही तुम्ही 2 पार्टचे मारा, स्प्लिट करा किंवा एकच पार्ट करा किंवा फुल बॉडी वर्कआउट करा. 6 व्यायाम आणि त्याचं पूर्ण रेपिटेशन 18 रेपिटेशन झाले पाहिजे. सेट्स 18 सेट्स झाले पाहिजे. 18 सेट्स दिवसाला बास आहे, बास आहे. हे तुम्ही कुठेही शोधा, तुम्हालाही मिळेल. 18 सेट बास आहे. काही करा, पण ते वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि ते एका दिवसात नाही होणार. आपल्याला असं होतं की एक आठवडाभर आपण जातो, खूप जिम करतो, हां, आणि मग महिना 1.5 महिना काहीच नाही करत. नाही, ते डिसिप्लिन आहे. ते दररोज थोडं थोडं 1% दररोज 1% करायचं आहे आपल्याला. आणि डाएटसुद्धा तसंच आहे की 1%. म्हणजे तुम्हाला चला मी म्हणतो की हे जमत नसेल की दुपारी 12:30 वाजता जेवणं किंवा संध्याकाळी 7 वाजता जेवण करणं, पण तुमच्या डाएटमधली एक गोष्ट तुम्ही ती अवॉइड करू शकता. 8 वाजता समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काहीतरी भूक लागली, काहीतरी खायचं आहे आणि मैद्याचं काहीतरी दिसलं, 4 पाव खाताय, त्यातले 2 पाव कट करा, 2 पाव खा. हा 1% तसं करणं ही सवय लागते. आणि सवय लागणं फार महत्त्वाचं आहे. सवय तुम्हाला खूप तुम्हाला ज्या गोलकडे जायचं आहे तिकडे ती सवय घेऊन जाईल.
15 दिवस आपण एखादी गोष्ट फॉलो केली ना, आपण ते रुटीन सेट होऊन जातं, आपल्या बॉडीलाही ते कळतं. पण हे सगळं तर झालं, घरचं जेवण झालं, पण अशी एखादी कोणती गोष्ट आहे किंवा डिश आहे जी आईच्या हातची तू खूप क्रेव करतोस आणि असं वाटतं की वो मिल जाय तर बस झालं. एक तर मी गोव्याचं आहे, सो गोव्याचं असल्यामुळे फिश करी राईस हे खूप मिस करतो. आणि माझी आई मासे आणि आमच्या तिकडे वुमण म्हणतात, वुमण माशाच्या आमटीला. सो आई जे बनवते ते कमालच. म्हणजे फक्त माशाची आमटी, भात आणि एक माशाचा तुकडा झालं, काहीच लागत नाही अजून मला. आणि गोव्यामध्ये असताना म्हणजे एक असतं ना की आपण जिथले असतो ते आपल्याला माहीत असतं इथे काय काय छान मिळतं आहे. तर असं कधी झालं की कोण तुला विचारतंय की इथे काय स्पेशल मिळतं, तू असं तोंडी सांगू शकतोस की काय कुठे? गोव्यात जायचं ना तर रोस ऑमलेट खायचं. हां, रोस ऑमलेट माहिती आहे? ऑमलेट असतं आणि ऑमलेटवरती चिकनचा रस्सा असतो, गोवन चिकन करी. हां, ते आणि पाव असतात त्याचसोबत. ऑफकोर्स गोव्यात पाव खूप हे आहे, सो त्यामुळे रोस ऑमलेट. सकाळी आमचा जो नाश्ता आहे ना तिकडचा, ते भाजीपाव म्हणतात, पावभाजी नाही, भाजीपाव. गोव्यातल्या भाज्या वेगळ्या आहेत. सो सॅलॅड भाजी आहे, पातळ भाजी असते, सो अशा भाज्या आणि पाव. आणि तिकडे एक बनपाव असतो. सो तो बनपाव पण तो वेगळा आहे. आपल्या मुंबईत जो बनपाव मिळतो तसा नाही आहे, तो वेगळा बनपाव आहे. सो त्याच्यासोबत पण त्या भाज्या फार छान लागतात. आणि फिश करी राईस तर आहेच 100%. मी अजून एक गोष्ट सांगेन की ना, गोव्यातलं शाकाहारी जेवण खूप जणांनी जेवलेलं नाही आहेत. म्हणजे आपण हॉटेल्समध्ये जातो गोव्यातसुद्धा, जे बघितलं तर आपण अख्ख्या भारतात शेट्टी लोकांचे जास्त हॉटेल्स आहेत, पण ते गोवन नाही आहे. सो गोवन जर शाकाहारी जेवण तुम्हाला जेवायला मिळालं ना, प्लीज जेवा, ते कमाल आहे. कारण मी ललित कला केंद्रामध्ये शिकलेलो आहे आणि पहिल्या वर्षी मी सगळ्या माझ्या मित्रांना घेऊन गोव्याला गेलो होतो. आणि त्या हॉस्टेलला एक मुलगा होता, मित्र झाला होता तो, त्याचं साखळीमध्ये घर होतं आणि ते पूर्ण शाकाहारी होते. ऑफकोर्स ब्राह्मण घराणं आणि शाकाहारी जेवण जेवणारं. आणि मला ते त्यांचे सगळे रेसिपीज आणि सगळं माहिती असल्यामुळे मी त्याला म्हटलं की मी एक दिवस सगळ्यांना घेऊन येतो. आणि त्यांनी पैसे नाही घेतले माझ्याकडून. अक्षरशः आम्ही 15-16 जण होतो आणि त्यांनी जे जेवायला घातलं आहे तिकडे, आहे शपथ, म्हणजे मला वाटतं तुम्ही नॉनव्हेज पण विसरून जाल एवढं. आणि मी म्हणजे वर्षातनं एकदा तरी मी गोव्याला जाते. सो नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन तेव्हा तुला विचारेन काय कुठे आउटलेट्स आणि आम्हाला तू सजेस्ट कर. आय गेस प्रेक्षकही तुला कमेंट करतील की कुठे सर जाऊ आम्ही. सो तू लंच ब्रेक आता एन्जॉय कर. आणि शिराही आहे, स्वीट डिश पण आज दिलेली आहे. सो हे सगळं तर आहेच, पण आता अगेन एक डाएट टिप आम्हाला, एक सिम्पल डाएट टिप जर द्यायची असेल तर ती काय? घरचं जेवण जेवा, बाहेरचं अवॉइड करा, बस, बाकी काही नाही. आणि हे करून बघा, 1-1.5 महिना झाल्यावर तुम्हाला कळेल त्याचे रिझल्ट्स. सो येस, थँक्यू सो मच संकेत, कारण का ह्या सेगमेंटमुळे माझंही ज्ञानात भर पडत असते नेहमी की काय केलं पाहिजे आणि काय नाही. सो थँक्यू सो मच. आणि आता लंच ब्रेक एन्जॉय कर, नंतर परत शूट आहेच करायचं. थँक्यू.